नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. सासूबाई आलेले आहेत बघा माझ्याकडे. आता 2 दिवस झालं. राधूच्या वाढदिवस आलेले होते. सासूबाईंना म्हणलं इथंच राहावा, पण मला काय गोष्टी अशा कळाल्या की आमच्या पाहुण्या रावण्या सासूबाईंना असं सांगितलं की कोणाच्या घरी जात जाऊ नका, राहत जाऊ नका, कोण कोण तर म्हणलं येत जाऊ नका. म्हणजे अशा काही गोष्टी कळाल्यात सासूबाईंना. आता म्हटलं की तुम्हाला इथं काय राहायचं ते राहावा, कायमचं राहावा, पण त्यांचं इथं मन लागत नाही. 4-8 दिवस राहतात, परत गावाकडे पळतात. तुम्हाला इथं राहा वाटतं कायमचं? नाही नाही काय तुला काय 2 दिवस राहिलं झालं पाहुण्याकडे. पण पाहुण्यासारखं काय, मी तुम्हाला सांगतो इथं राहा तुम्ही, नाही आता काय अडचण नाही. जावाच्या घरी कसं- माझी दुसरी आई जावाच्या घरी म्हणून, जास्त माझी दिवस- दुसरी जास्त आई म्हणून दिवस राहू समजा. नये. जावाच्या घरी 2 दिवस राहायचं, चाललं जायचं. आता आपण जाऊ आता सोमवारी बस. आता अहो 2 राहा दिवस- तुम्ही, 2 8-10 दिवस राहा. 2 दिवस अजून बस. काय आहे जावाच्या घरी जायचं जास्त जवळ- पण जवळ. तुम्हाला म्हणजे कसं असतं 2 माहिती दिवस का राहायचं मित्रांनो, आपलं. कसं रे, आता पाहुणे काय आहे आपण. पाहुणा आहे, पण ज्या काय सांगा तुम्हाला, काही असलं तर यायचं आपलं. वयस्कर माणूस आहे, अशा गोष्टी बोलल्यावर तुम्हाला म्हणजे एकदम डोक्याच्या आळी सरकल्यासारखं झालंय. काय होते एवढं म्हणून. हं? पण आहे मी ना आपलं पुढचं घर 2 दिवस राहायचं. तुम्हाला सांगतो, जेव्हा पण तुम्हाला आठवण येईल, जाऊ वाटल, राह वाटल, पटकेनं पॅसेंजर पकडायचे की यायचं. हा यायचं. काय राहायचंय ते राहायचं इथं. हा आहे ना आपले पोरे घरी किती दिवस राहायचं काय 2 दिवस. अजाबात तुम्हाला कोणाच्या घरी जायची गरज नाही आणि कोणाच्या हात पाया पसरायची गरज नाही पुढं. काय आपलं काय लागलं सवारलं मला मागायचं. हा आहे ना तो आपण. हा, आता तुमचं काय दुखतं खुपतंय का? काय नाही तू मी दवाखान्यात जाते आपल्या याच्या आपले हे तर का जेवायला का 100 रुपये लागतात. सर जाते मी दवाखान्यात. पैसे पाठवतो का नाही तुम्हाला दवाखान्याला इथे? हा, पाठवते. हा, मग तेच आता आल्या होत्या सासूबाई इकडं. 2 दिवस झाला, म्हणलं राहा तुम्हाला काय राहायचंय ते राहायचंय, कायमचं राहा. एक दिवशी ह्यांचं जे घर आहे मी घर बनवून देणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की तुझं घर बघ पहिला, नंतर त्यांचं बघ. कसं असतं मित्रांनो, लाईफ आहे, जीवन आहे, चढ उतार होत राहतात. सध्याच्याला माझ्यावरती वाईट दिवस चालू येतं. गेले 3 महिने झालं माझे चॅनल्स बंद आहेत, सगळा पेमेंट स्टॉप आहे माझा, आणि लवकरच येईल माझा चॅनल माघारी. त्यामध्ये वडिलांचं ऑपरेशन झालं, चॅनल बंद. वर ह्या टेन्शनमुळे मी आजारी, आई पण आजारी, कशातच मन रमण आहे. आणि अशा काही गोष्टी कानावरती पडल्यावरती असं म्हणजे असं वाटतं यार, ते माणसाकडे जोपर्यंत हे आहे पैसा पाणी इज्जत शोहरत तोपर्यंतच आहे. एकदा फिसकटलं, एकदा गोळातला गोडवा संपला की मुंगळे पळून जातात. हे अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. नाही काय राठोड कुठे आहेत? राठोड आहे घरी आहे. काय करतात काम आता? कामाचं आपल्याच कसं प्लास्टिक बाटल्या वगैरे. ते करतात ते आहे ना आता लय आता मोठं जाऊ. त्यांना इकडं आणावं तुम्हाला वगैरे, पण ते दारू लय पित्यात. नाही आता ते काही दिवस सोडली होता आता. सोडली? हा सोडतात धरतात. त्यांना सांगायचं ना नाही पिऊ पण नका. खाऊ पिऊ घालतात ना आपल्याला. हा. दारू जर नसतं पित तर मी तुम्हाला इथं काहीतरी काम बघून दिलं असतं राठोडला इथं आहे ना एखाद्या. काम असतात तिथे लय काम आहे. पण ते काम प्यायल्यावर नाही, कसं नाही, माणूस नाही म्हणतात ना, कशाचं तेच काय? नाही म्हणतात, पेणार नाही असं म्हणतात ना. हा. हे आहे ना आम्ही इथे राहिलो होतो पहिले. कुठं बारामतीत? मग बारामतीत राहिलो होतो आम्ही. कधी? लय लहान होती लय बारामतीत राहायचो आम्ही. तिकडे ते संडास आहे ना तिकडे राहायचो आम्ही. राहायचो होतो घर बरं. घेतलं होतं. आम्ही राहत होतो बारामतीत पाहिलं आम्ही. किती कुठल्या साली राहत होता? तिकडे राहायचो लय दूर आहे ते. बरं, काम काय करायचं तेव्हा? का आपलं हे असं संडासवर राहतो, काही खड्डा खोडणं हे करणं, संडास पाईप लावणं असं काम करेल आम्ही इथे बरं. बारामतीत राहिलो आम्ही. पूजा लहान होती का? पूजा लहान होती लय आणि लहान पूजाला दुसरी बहीण होती ना? होती. वाढली ती कशाने वारली? ती तब्येत बरी नव्हती. ती लहान होती, छोटी होती. हिच्यापेक्षा बारकी होती का हा मोठी बारकी होती? होती. तिचे वडील दारू देत होते, वारून मेले पूजाचे वडील. पूजाचे वडील. हा वारून. पहिली मुलगी वारली, नंतर वडील वारले हा का? म्हणजे कसं माहिती का, मी जास्त पूजाची हिस्ट्री बघितलीच नाही की बाबा काय पूजा कसं लहान होती इनडायरेक्टली लग्न झालं, कशा पद्धतीत झालं ते ते. सांगतो तुम्हाला. हा. लहान होती पूजा हा. इथे आम्ही बारामतीत राहिलो होतो. मग लहान होती दिवाळीला फटाका फोडला, मग ते जळून गेली हातानं.
अशी फटाका फोडला पूजानं हा. इथे बारामतीतच. हा ही ना का हा तिकडे राहत होतो आम्ही बारामतीत. बारामती आम्हाला माहित आहे पुढे. हा. तर लय दिवस झाला असं मला लय वाटतं दिवस मग झाले. 20 वर्ष झालं का हा, मग तरी बी माहित आहे आम्हाला. पूजा आता संडासवाडा आहे. 25 तिकडे लय दूर आहे ते बारामती आणि मोठी आहे. खामगावला पण तिथं कुठं राहायचा बारामती खामगाव आमच्या घरापाशी घरी राहत होतं माझ्या आता वडिलांच्या. आपण तुमच्या गावाकडे गेलतो का नाही हो जायचं का अजून एकदा जाऊ आपण घरी नाही गेलो पण आता ते कुठल्या तिकडे अकोल्याला. अकोल्याला का मुलगा आहे माझा अकोल्याला. माझा मुलगा मोठा आहे आठवत आलो ते. होय हो खरं सांगतो खोटं नाही. मुलगा आहे मला लग्न तुमचा- झालं त्याचं. तुमचं मुलगा लग्न हो माझं मुलगा तुम्हाला लग्न कधी झालं. ते भेटत नाहीत का मग नाही नाही मी नाही भेटत त्याला. ते पण भेटत नसते मेला असेल तो बी दारू पिऊन. अरे बा तो बी मेला असेल का काय मी जिथं आहे मग ते तुम्हाला काहीच माहित नाही काहीच नाही. हा हे छोटा तुमचा होता. मुलगा म्हणजे तुमच्या पोटचा गोळा हो अरे पोटचा गोळा आहे माझा पहिलंच आहे लग्नाचा आहे तो अकोला. तुम्हाला कधी त्याकडे जाऊ वाटलं नाही का तुमच्या पाशी किती वर्ष होता तो नाही वर्ष न सोडून दिलं सासून सोडून दिलं. कोणाला सोडून दिलं त्याला मुलाला घेऊन घेतलं. मुलाला ठेवून घेतलं आणि हा. तुम्हाला हाकलून दिला मला हाकलून दिलं. अरे माझी देवा. देंडात होती. आणि त्यावेळेस पूजा होती का पूजा नव्हती तेव्हा. हा. असं झालं होतं. सासूबाईंची कहाणी लय डेंजर आहे अजून मलाच माहित नाही पूर्णपणे पुतळ्यात सुतळ आहे मुलगाचं लग्न झालं होतं. आता मला सून आली. हो कोण म्हणतंय लोक सांगतात आता माहीत पडते मला. गावाकडे जायचं नाही एखाद्या टायमाला मी नाही आहे ते आपलं आहे की नाही काय मी मारते ना तो आपल्याला. तुम्हाला मारतो नवरा हो मारते पहिला नवरा. पहिला नवरा हाय का हा. अजून काय माहिती आहे की नाही मेला. त्याच्या सोनू आहे त्याचं नाव पोराचं नाव. सोनू आणि दुसरा जो तुमचा नवरा होता त्याची पूजा झालेली आहे. हा 2 मुली झाल्या त्याला. आता पूजा आणि तुम्ही आरती. म्हणसाल पूजा आरती. पूजा आरती तुम्ही आरती म्हण- सांगते. तुम्ही म्हणसाल मित्रांनो ह्याला काहीच माहित नाही नवीन असल्यासारखं विचारतो खरंच मला लय गोष्टी माहित नाही सासूबाईच्या हिस्ट्रीच्या सांगते ना तुम्हाला. कधी मध्ये सांगत असतात पण मी काय डोक्यात घेत नाही डोक्यावर जातं अकोला मोठं गाव आहे ना. हा 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 गाव घरी माहित आहे मला. माझं घर माहित आहे मला. अकोल्यात अकोला. जायचं का अकोला म्हणजे दवाखाना आहे अर्धी घाट. जायचं का एखाद्या दिवशी जाऊ फिरून. आता आपण गेलो होतो तेव्हा ते कुठं गेलो खामगाव खामगावला गेलो आपण. मलकापूरला मलकापूर खामगाव. मलकापूरला बायाच नव्हत्या. आता राठोडला घेऊन शनिवारी आता राठोडला घेऊन जाऊ म्हणजे त्यांना समजल हा राठोडला घेऊन जाऊ म्हणजे त्यांना समजल काय काय तुम्हाला एवढं ध्यानात येत एवढं नाही ध्यानात नाही. काय जरा माहित आहे ना. हम्म. त्याचं बी गाव तिथून जवळ आहे कुठलं बुलढाणा. बुलढाणा त्याचं प्रॉपर गाव. त्याच्या पोराचं लग्न झालं. त्याच्या पोराचं लग्न झालं बोलायला नाही. झालं ना त्याच्या मुलाचं लग्न. होय हो मुलाचं लग्न झालं त्याचं. चालते जाऊ एका दिवशी तुमच्या गावाकडं जेवण केलं का हो चला जेवण करतात. मी करतो काहीतरी खातो आहे पण आजारी पडले झोपले आहे बरं वाटते का तुला बरं वाटतंय का बरं वाटते का. झोप 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 उगाच उठावला नाही काय बरं वाटतं का ती चित्र आलतो मला पण सर्दी झाली सारं झाली ना असं पॅक झालं हा असू दे झोप का जायचं अजून दवाखान्यात काल नाही माझं काय नाही तुला बरं वाटतंय ना हे करणार. कालच्या गोळ्या खाल्ल्या का खात जावची हो जा जेवायला दे हो तुला झाली का सर्दी नाही.